आज या ठिकाणी सम्राट अशोक ग्रुप या मंचाच्या वतीने माझा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी जेतवन बुद्धविहार कमिटी गणेशपूर चे अध्यक्ष माननीय संग्रामजी मनोहर, अशोक भाऊ कांबळे, भारत भगत, अरविंद खडसे, घनश्याम दादा कांबळे आणि मला लहानपणापासून मदत करणारे या ठिकाणी उपस्थित कवी राजू भाऊ सोनवणे यांचे सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संयुक्त गीत मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला आणि शिवाजी महाराजांची तलवार कुणावर अन्याय करणारी नव्हती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला आणि यांनी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही आणि कुणाचा अन्याय सुद्धा सहन केला नाही। या समतावादी विचारधारेला कीड लावण्याचं काम आताचे मनोवादी करत आहेत। म्हणून या देशातील सैनिकांनी काय केलं पाहिजे सदर गीतामध्ये ऐकावं। तलवार और कलम का तराना एक बनेगा और दिल्ली की सियासत का याराना एक बनेगा, और दिल्ली की सियासत का याराना एक बनेगा। तलवार और कलम का तराना एक बनेगा और दिल्ली की सियासत का याराना एक बनेगा। अम्बेडकर को जरा सबसे दिल से पढ़ना राहुल, हिंदू और मुस्लिम का घराना एक बनेगा, हिंदू और मुस्लिम का घराना एक बनेगा। मुस्लिम का घराना एक बनेगा। नवीनच या दोन महापुरुषांचं संयुक्त गीत मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। अरे छत्रपती घटनापती
जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय 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 कदाचित बांधवांनो या ओबीसी समाजातील शाहू महाराज आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये जाऊ शकले नसते म्हणून कोल्हापूरच्या शाहू राजाने भीमाचे शिक्षण केले न्यायमूर्तित्व केलं भीमाचा अहो कसा शिवाचा न्याय अहो कसा शिवाचा न्याय जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय बोल सैनिका जय भीम जय शिवराय जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय दुसरी माग शिवशाहीची सत्यगाथा शिवशाहीची सत्यगाथा शासन बोलत नाही घरात घुसून मारणे कशाला म्हणतात घरात घुसून मारणे कशाला म्हणतात ते इसवी सन 1663 मध्ये राजा शिवाजी महाराज यांनी लाल महाल पुणे येथे दाखवून दिले त्यावेळेला लाखो सैन्याच्या मधोमध जाऊन मुठभर सैन्याच्या भरोशावर शैस्ते खानाची बोटे शिवाजी महाराजांनी तोडली म्हणून घरात घुसून मारणे कशाला म्हणतात ते शिवाजी महाराजांकडून शिकावे म्हणून शिवशाहीची सत्यगाथा शासन तोलत नाही शासन तोलत नाही शासन तोलत नाही शिवशाहीची सत्यगाथा शासन तोलत नाही कारण त्या दिल्लीच्या खुर्चीवरती या बहुजनवादी महापुरुषांच्या मताचा
नियम नसल्या कारणानं शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टीकडे त्यांच्या लिखाणाकडे या शासनाचं लक्ष नाही. म्हणून शिवशाहीची सत्य गाथा शासन तोलत नाही. घटनेमध्ये बदल हो कुणीच बोलत नाही. राजा शिवाजी परितोदाता, राजा शिवाजी परितोदाता प्रधानमंत्री नाही, तो प्रधानमंत्री नाही. सात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. सैनिका जय भीम जय शिवराय. सात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. सात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. सात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मी या सम्राट अशोक यांच्याच्या वतीने आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. काही लोक म्हणतात शिवाजी महाराज हे मुस्लिम लोकांचे विरोधक होते, परंतु माझ्या ओबीसी बांधवांनो, माझ्या पाटील बांधवांनो, तुम्हाला सांगू इच्छितो एक साम्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा, त्यांचं नाव मालोजी होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचं नाव सुद्धा मालोजी होतं आणि शिवाजी महाराजांच्या आजोबाचे गुरु त्यांचं नाव होतं बाबा शहा शरीफ कादरी, ज्यांचा दर्गा आजही अहमदनगरमध्ये आजही हल्ली आहे. मालोजीचे गुरु बाबा शहा शरीफ कादरी असल्यामुळे मालोजींनी आपल्या दोन मुलांची नावे, एकाचं नाव शहाजी आणि एकाचं नाव शरीफजी. तुम्हाला जर कोणी विचारले शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव काय होतं, तर शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी होतं. म्हणून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज मुस्लिम लोकांचे विरोधक होऊ शकत नाही. म्हणून हे आजचे राजकारणी लोक फक्त त्यांच्या नावाचा वापर करतायत. म्हणून चार लाईन मैं आपल्या समोर सादर करतो. वोट पाने के लिए हमारा इस्तकबाल कर रहे हैं. इस्तकबाल म्हणजे स्वागत. वोट पाने के लिए हमारा इस्तकबाल कर रहे हैं और ये मनुवादी ब्राह्मण झूठे इतिहास का बवाल कर रहे हैं. इन मराठा कुंडी लोगों को कौन समझाएगा राहुल, मतलब के खातिर ये ब्राह्मण शिवाजी नाम का इस्तेमाल कर रहे हैं, शिवाजी नाम का इस्तेमाल कर रहे हैं. गीताजी तिसरी मान सादर करतो. सत्तेसाठी वापर करती माझ्या शिवरायाचा, स्वार्थासाठी फक्त स्वार्थासाठी झेंडा गाडीला माझ्या भीमरायाचा, माझ्या भीमरायाचा.
याच्या पहिले आम्हाला अतिशूद्र असल्या कारणानं आम्हाला कोणी सड्यावर उभं करत नव्हतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई बघा, आज अरबपती खरबपती कितीही मोठा मनोवादी असला तरी आज तुमच्या दारात येऊन तो तुमचे पाय पकडतो। ही पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। 5 वर्षातून एकदा का होईना परंतु तुमचे पाय पकडायला तो खासदार येतो। म्हणून स्वार्थासाठी जे गाडीला माझ्या भीमरायाचा खुर्चीसाठी आज मतलबी आमचे पकडती पाय, ते आमचे पकडती पाय, जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय, जय भीम जय शिवराय, जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय, जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय। या महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी गायक मनोज राजा गोसावी म्हणतात, ज्यांच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका। स्वार्थासाठी, फक्त स्वार्थासाठी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र आणू नका। अरे करायचे असेल तर तुम्हाला असे करा। अरे शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा। आणि गीताची शेवटची मात सादर करतो। शिवरायाच्या अपमानाची लाज का वाटत नाही, जून 1674 मध्ये पहिला राज्याभिषेक काशीवरून बोलावलेल्या गागा भटांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठाने केला। म्हणून आज या देशातील सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास तुम्ही वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास तुम्ही वाचा। म्हणून शिवरायाच्या अपमानाची लाज का वाटत नाही, वाटत नाही, लाज वाटत नाही, लाज वाटत नाही। भीमरायाच्या माझ्या भीमरायाच्या कर्तृत्वाने हृदय का दाटत नाही, राहुल ठाकूर तपासून या देशातल्या किंवा या देशाबाहेरील सर्व सायंटिस्ट वैज्ञानिकांना माझं आव्हान आहे, मी तुम्हाला 10 जातीचा रक्तगट आणून देतो,
आणि ते रक्त तपासून तुम्ही जर जात सांगू शकाल तर आम्ही तुम्हाला वैज्ञानिक आहे म्हणून मान्य करून अन्यथा नाही. म्हणून राहुल ठासून रक्त तपासून राहुल ठासून रक्त तपासून अरे जात सांगून जाय जिथे जात सांगून जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. सैनिका जय शिवराय. जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. छत्रपती अन छत्रपती छत्रपती अन छत्रपती हृदयाचे ठोके हाय हृदयाचे ठोके हाय. जात सोडून बोल सैनिका जय भीम जय शिवराय. 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 जात सोडून